हॅलो फ्रेंड्स, आज आपण दह्यातला दुधी किमा बनवणार आहोत. यासाठी एका कढईत मी 2 चमचे तूप घालून त्यात स्वच्छ धुवून चिरलेला दुधी घातला आहे. तो मऊ होईपर्यंत त्याला तुपावरतीच झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. किंवा व्हेज लोकांसाठी कम्प्लीट प्रोटीन सोर्स आहे. आता हा भोपळा चांगला मऊ झालेला आहे व त्यामध्ये आपण उभी उभी चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि तिलाही 1-2 मिनिट आपण वाफवून घेऊया झाकण ठेवून. आता शिमला पण व्यवस्थित मऊ झालेली आहे आणि दुधी पण. त्याच्यामध्ये शिजवलेला 1 वाटीभर किनवा मी घातलेला आहे. किनवा शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये जेवढा किनवा त्याच्या 1.5 पट पाणी घालून कुकरला शिजवून घेता येतं. त्यानंतर मी त्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर हे बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून यात घातलंय आणि थोड्या पनीरचे तुकडे पण मी यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी यामध्ये 2-3 चमचे दही घालून घेते आणि 1 वाटीभर ताक पण मी घातलेलं, म्हणजे ते मिश्रण थोडं सैलसर होईल. ताक नसेल तर थोडं दही जास्त घालून पाणी थोडं घातलं तरी चालू शकतं. आणि नंतर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आपली जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी वाळलेली लाल मिरची टाकून फोडणी घातली आणि नीट मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडेसे तळलेले शेंगदाणे आणि काजू पण मी वरून घातले, ज्याने एक छान क्रंची होईल खाताना. आणि आता हा बाऊल आपण भाजलेल्या पापडासोबत सर्व. थँक यू.